गौतमी पाटीलचा नंगा नाच बंद झाला होता, त्यामुळे राज्यभरात भरपूर पाऊस पडत होता. नद्या नाले ओढे सगळे भरून वाहत होते. पण अचानक बिग बॉस नावाचा छपरी शो आला आणि राज्यातून पाऊस निघून गेला. तर यन्न गुडगुडा नाड गुडगुडा डिच्च्या. नमस्कार आणि राम राम माझ्या लांब लांबच्या चाहत्यांनो, तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बिग बॉसचा एक नवीन रोस्ट. मंडळी, बिग बॉस मराठी हा शो बऱ्यापैकी रंगात आलेला आहे. आता बघणारे लोक खूप बघताय, कारण की तिथं गेलेला आहे सूरज चव्हाण, दीपी दादा, अंकिता, छोटा पुढारी आणि वर्षा उसगावकर मॅडम. तर मंडळी, सगळे गाणे वाजणार आहे बिग बॉसचे. फक्त तुम्ही खडे मारायच्या ऐवजी ना माझ्या चॅनलच्या सबस्क्राईब बटनाला तुमचं बोट मारा. त्या चॅनलच्या बटनासोबत तुम्हाला जे करायचं ते करा, फक्त ते दाबा, मग ते कशानं पण दाबा. आता ह्या सगळ्यांना बाजूला करून आपण फक्त दोनच छपरी नमुन्यांना रोस्ट करणार आहे. पहिली आहे ती निक्की तांबोळी आणि दुसरा आहे तो अरबाज पटेल. अरबाज पटेल बद्दल बोलावं तितकं थोडंच आहे, म्हणून आपण बिग बॉसचा सीझन संपेपर्यंत त्याच्यावरच बोलत राहणार. आणि सगळ्या बिग बॉस प्रेमींच्या डोक्याची कटकट म्हणजे ती सस्ती उर्फी जावेद उर्फ निक्की तांबोळी. बिग बॉसच्या घरात आल्यानंतर या दोघांचे सूत जुळले म्हणजे नेमकी काय जुळलं, कुंडली जुळली की नाही ते माहित नाही, पण या दोघांचे गुण कसले आले, अवगुण जुळले. आता ते तुम्ही तर बघताच कोणते अवगुण. जर्सी वळूने आणि जर्सी गायने मिळून एक ग्रुप स्थापन केला आणि त्या ग्रुप मध्ये आणखी 3 सदस्यांना ऍड केलं. एक तो वैभव म्हणजे गावठी वळू, आणि त्याच्यानंतर ती गावठी गाय, आणि त्याच्यानंतर हा टॉनगा म्हणजेच छोटा पुढारी घनश्याम दारवाडे. बुद्धी नसलेल्या या ताकदवर ग्रुपने प्रत्येक टास्कचा नाश करायचा ठरवलेला आहे. आता खेळ कोणताही असो, अरबाज पटेलची एकच स्ट्रॅटेजी, तिथं जायचं आणि लफडं करायचं आणि त्याच्यावर गेम जिंकण्याचा प्रयत्न करायचा. तुला एक गोष्ट क्लिअर सांगतो, आम्हाला तुझं आणि छपरी निक्कीचं लफडं बघण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. आमच्या गावाकडे मरणाचे लफडे होतात, आम्ही ते बघत नाही, तर हे कशाला बघत. तू त्याच्यामुळे स्ट्रॅटेजी बदल, तू तुझ्या ताकदीचा आणि या लफड्याचा वापर करण्यापेक्षा काहीतरी दुसरं खेळ. पहिली गोष्ट त्या निक्कीची, तर त्या निक्कीने तो छोटा पुढारी नाही सोडला तर आपण काय बोलणार माहिती. तिच्या पुढं डायरेक्ट मी हात जोडलेले. पुढारीची प्रगती आहे ना, सगळे मानला मी त्याला. हो, ते सेव्ह झालं ना, सेव्ह झालं. वेळ अशी आली की मला त्या निक्कीचा आवाज आला तरी माझ्या डोक्याचा भाजीपाला होतो. असं वाटत तिथं जावं आणि तिचा माईक हिसकाडून फोडून टाकावं. कोणीतरी खरं बोललेलं आहे की प्लास्टिक पर्यावरणासाठी हानिकारक असतं. आता अख्खी निक्की प्लास्टिकची म्हणल्यावर ती आपल्यासाठी हानिकारक असणारच ना. म्हणजे त्या दिवशी तिनं कॅमेऱ्यावर पण जाहीर केलं की तिचे नख आहे ते नकली आहे, म्हणजे ते पण प्लास्टिकचे आहेत. निक्कीचं काय काय प्लास्टिकचं आहे ते तिला आणि देवालाच माहिती. मला एक गोष्ट कळत नाही राहून, निक्की मला आवडत नाही, निक्की तुम्हाला आवडत नाही, अरबाज मला आवडत नाही, अरबाज तुम्हाला आवडत नाही, मग हे दोघं शो मध्ये कसं काय, म्हणजे हे वोट आउट करून बाहेर का बरं जात नाही? याचं उत्तर मीच देतो ना तुम्हाला. टीआरपी साठी यांना दोघांना काढू शकत नाही, आणि मी तर म्हणतो यांची पुरी इज्जत गेल्याशिवाय यांना शोच्या बाहेर काढणारच नाही. शेवट इज्जतीचा कचरा झाल्यावरच हे शो मधून बाहेर येणार आहे, असं काहीतरी वाटायला लागले मला आता. कारण प्रत्येक भाऊच्या धक्क्याला फक्त हे दोघच बोलणे खातात. मला एक कळत नाही, हे नेमकी इज्जत कमवायला आलेले की इज्जत गमवायला. म्हणजे माझ्यासारखा विचार करीन ना का भाई, प्रत्येक हप्त्याला आपलं बोलणं पडते म्हणजे आपली काहीतरी इमेज डाऊन आहे, आपला ग्रुप काहीतरी निगेटिव्ह. पण यांना फुल कॉन्फिडन्स आहे की यांचा ग्रुप म्हणजे पॉझिटिव्ह ग्रुप आहे आणि समोरचा ग्रुप म्हणजे निगेटिव्ह ग्रुप आहे. अरे लोक तुमच्या तोंडात शेण घालायला लागले, एकदा तुम्ही बाहेर येऊन बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, यांचे इन्स्टाचे आणि बाकी सोशल मीडियाचे अकाउंट कोण हँडल करते? कारण की त्या पोस्ट खाली यांना एवढ्या शिव्या पडताय की त्या सहनच करू शकत नाही. म्हणजे हे जेव्हा बाहेर येऊन बघतील तेव्हा यांच्या सोशल मीडियाचा पूर्ण कचरा झालेला असेल. म्हणजे हे जेव्हा बाहेर निघतील आणि काहीतरी पोस्ट टाकतील तिथं लोक खाली फक्त घोडेच लावतील. म्हणजे एक वेळ अशी येईल की यांना कमेंट ऑफ करून पोस्ट सोडावं लागतील. आता मला हे कळत नाही अशी कोणती पल आहे की एवढे बोलणे खाऊन एवढा अपमान करून सुद्धा तुम्ही त्याच घरात राहताय. माझ्यासारखं तिथून एक्झिस्ट झालं असतं. म्हणजे जेव्हा तुम्हाला बाहेर आल्यावर समजल की तुम्ही काय तिथं घाण करून ठेवली किंवा हगवण करून ठेवली, आणि त्याचा तुम्हाला बाहेर आल्यावर पस्तावा येईल. कदाचित तुम्ही त्या 26 लाख रुपयासाठी किंवा 25 लाख रुपयाच्या बक्षिसासाठी जर वाट बघत असाल तर पुढे आयुष्यात येणारे 25 कोटी रुपये किंवा 26 कोटी रुपये तुमच्या नशिबात नसतील. मला तरी माझ्या वैयक्तिक मते मला असं वाटतंय की हिंदीचा जो बिग बॉस OTT होता त्याच्यामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा जसा वापर झाला तसंच या बिग बॉस मराठीमध्ये पण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा वापर होईल टीआरपी साठी, आणि जिंकून ते त्यांच्या इंडस्ट्रीचाच माणूस देतील. अच्छा ठीक आहे. म्हणजे थोडक्यात तुमचं कसं होईल माहिती का, खाया पिया कुछ नाही लास्ट थोडा बाराना. म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर निघशाल तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही किती पाण्यात खेळत होता. मला एक गोष्ट कळत नाही, ह्यांनी की ना तो हिंदी बिग बॉस केला, त्याच्यात त्या राखी सावंतनं तिची एवढी चव घातली आणि पब्लिक नाही पण तिला बघितलं आणि त्याच्यानंतर तिला मराठीत पण घेऊन आली. म्हणजे तिच्या कॉन्फिडन्सचा कहर बघा. हिंदीमध्ये चव घालून सुद्धा ती मराठीत चव घालायला आली. म्हणजे ती कुठंच चव नाही जाणार असं बघत नाही.
म्हणजे ती आपल्याला सुट्टीच देत नाही. आणि या निक्कीने बिग बॉसच्या घरात घुसल्या घुसल्या खेळ चालू केला होता आमच्या डोळ्यांशी आणि आमच्या कानांशी. रिलैक्स. जब चीजें मेरे को क्लियर करनी है पॉडकास्ट के लिए, मैंने बोला श्रेया आते ही क्या बोला Yeah. कि लोग तुम्हारे पॉडकास्ट पे चीजें डाल रहे थे, तो मैंने बोला कि श्रेया के पॉडकास्ट पे जाके मैं चीजें Clear क्लियर कर सकता करूंगा. हूं, correct. तो मैंने आके वही बोला. सीधी बात है, आप वो चीज का मुद्दा बना रहे हो कि तुम्हारी बंदी थी, है भाई बंदी अभी भी है. आई लव यू लीजा, और जल्दी शादी करेंगे इंशाल्लाह अपन. बस रिलैक्स. मुझे डर लग रहा है यार, प्लीज नहीं रिलैक्स. देखो, आता कोणाबद्दल पर्सनल बोलण्यात मला काही इंटरेस्ट नाही, पण या निखिल तांबोळीचं बाहेर काय आहे की नाही माहित नाही. पण भाऊ आपल्या आरबाज भाऊंचं नक्कीच बाहेर काहीतरी आहे, काहीतरी म्हणजे भरपूर काही आहे. आणि छाती टोकून भाऊनी सांगितलं पण आहे की मी बाहेर येऊन तुझ्या सगळं लग्न करणार आहे. किंवा मग जर तू इकडे शो मध्ये स्प्लिट व्हीलर मध्ये गेला तर तिथं वेगळं तुझं सामान असतं, तू बिग बॉस मध्ये आलं तुझं वेगळं सामान असतं. नक्की आम्ही मूर्ख आहे का तू मूर्ख आहे हे तरी सांगून टाक भाऊ आम्हाला. मला एक गोष्ट कळत नाही, भेंडी या मुनावर फारकी आणि ह्या अरबाज पटेलला एवढ्या पुरी पाटात्या कशा, आणि पाटात्या पण तर ठीक आहे, नंतर ह्या काटात्या कसं काय. माँ खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा, मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. अरबाज पटेल बद्दल बोलायचं झालं तर भाऊ अंगाने खूप ताकदवर आहे पण बुद्धीत पांगळा आहे. म्हणजे बघा जेव्हा तो टास्क झाला तर प्रत्येक टास्कला तो फक्त ताकदीचा वापर करतोय. त्याचं एवढंच म्हणणं होतं की तो दांडा घ्यायचा आणि तो ढोल वाजवायचा. आता याच्या डोक्यात एवढं असल्यामुळे आता साहजिकच गोष्ट आहे, या वळूकडे एवढी ताकद आहे आणि दुसरी काही स्ट्रॅटेजीच नाही. मग तो डायरेक्ट तो दांडा घेणार आणि तो ढोलच वाजवणार. त्या ढोलावर कोणी जर झोपलं तर यानं त्याला पण वाजवलं असतं, कारण की हा बुद्धीत पांगळा आहे. एका ठिकाणी असा पांचट सीन दाखवलेला आहे की ज्याच्यात त्याला ती निक्की विचारती की तुझं वय काय, हा तिला परत विचारतो तुला किती पाहिजे, मग ती म्हणती 30, मग मी 30च आहे. अरे चाबऱ्यापणाचा कळच झाला बाई, किती अजून तू करणार. हाऊ ओल्ड आर यू गाईज? मॅम 31. यू? तुला किती पाहिजे मी विचारते फक्त. सांग ना, किती पाहिजे तुला? 30? 30? मग तुला पाहिजे 30? हा 30 ठीक आहे. ठीक आहे, मग 30. किती आहे? 30. सांगणार आहे. हो ना, खोटं. दिसतो ना मी तुला 30. मी 28 ची आहे. तुला 30 दिसतो ना मी. अरे भाई म्हणजे किती घाई, म्हणजे तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये आले थोडं बघा, घर बघा, श्वास घ्या, डायरेक्ट आले सुरू. म्हणजे इथं आम्ही काय चूक केली का तुम्हाला बघून. निक्कीला मानवण्यासाठी त्याने टोमॅटो कापलं दिलच्या शेप मध्ये आणि निक्की त्याला विचारते हा दिल तुझाच आहे का, तुझ्याकडे आहे का. नाही दिसत आता. इकडे एक जर घेतली होती तुझ्यासाठी शिकतोय तो. माझ्या काहीतरी भाग पकडायची काय गरज आहे? माझी पकड घे. काय पकडतो? एका पांचट सीन मध्ये असं दाखवण्यात आलंय की ती इरेना ह्या अरबाजला डान्स शिकवते आणि ते डान्स शिकवताना ते थोडे जवळ आले की इकडून ही निक्की तांबोळी म्हणते बाई तिच्या पास नको, तिच्यापासून लांब राहा. आम्ही काही चू म्हणून बसलेलो का, तो काही तिला किस करणार आहे का तुझ्यासमोर. आणि तू जर एवढी इनसिक्युअर असेल तर दोघे घराच्या बाहेर जा आणि बाहेर जाऊन लग्न करा. आमच्या डोक्याला इथं ताण देऊ नका. आता एकीकडे या अरबाजने पावडर आणि प्रोटीन खाऊन बनवलेली बॉडी आणि दुसरीकडे त्या सूरजची स्टील बॉडी आहे जी काही गावठी व्यायाम करून बनवलेली. आता मला सांग, गावठी कुत्रा कधी इंग्लिश कुत्र्यावर भाडी पडणारच ना. एका टास्क मध्ये सूरज चव्हाण जाऊन याला भेटला. आता याने इकडे प्रोटीन आणि गोळ्या खाऊन बनवलेली ती बॉडी आणि इकडे ती सूरज चव्हाणची स्टील बॉडी जी ओरिजिनल गावठी व्यायाम करून बनवलेली. आता फरक आहे ना भाऊ, इंग्लिश कुत्रा गावठी कुत्र कधी पण भारीच पडत. त्या टास्क मध्ये त्या सूरज चव्हाण त्याला चांगलाच आसरा लावला आणि सँडविच सारखं 2 पावांच्या मध्ये ते चाबर छोटं पुढारी दाबलं गेलं. अरे बारक्या गुदमारून मरशील, कशाला त्या दोघांमध्ये गुततो.
आणि जेव्हा बिग बॉसचं ओपनिंग प्रीमियर चालू होता तेव्हा हा हरबज पटेल आला आणि तिथं बोलला मला अमके किलो मटन खावं लागतं किंवा चिकन खावं लागतं. आता भाऊ तू नेमकी खायला आला की खेळायला आला? आणि दुसरी गोष्ट, तू जर एवढं चिकन फस्त करत असेल तर भाई तू माणूस आहे का बकासूर आहे? पहिल्यांदा मला ते सांग. तर मित्रांनो, बिग बॉस संपायला अजून बरेच दिवस आहे. तुम्ही पण इथंच आहे, मी पण इथंच आहे. आपण आणखी रोस्ट व्हिडिओ आणत राहणार. पुढच्या व्हिडिओमध्ये त्या चाबऱ्या छोट्या पुढारीला बघून घेऊ. तुर्तास मी आपली अनुमती घेतो आणि व्हिडिओचा शेवट करतो. आणखी एक महत्वाची गोष्ट, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या डायरेक्ट मोबाईल स्क्रीनवर येईल. धन्यवाद.